काय करतेस? तुझं लक्ष नाहीये का? पेटली होती साडी, कळतंय तुला? हे बघ, काय करताय तुम्ही? पेटली होती ती. पेटली होती तर हाताने कुणी आग विसवतं का? अरे या आगीत तुझा जीव गेला असता तर मी काय केलं असतं? तुम्ही बघा ना किती पोळले. झालं नाही, झालंय मला. हाताने आग विझवायची काय गरज? झालं नाहीये, गुरुजी ते काहीही झालेलं नाहीये. देवी आई, अविनाशचं माझ्यावर आजही तेवढंच प्रेम आहे. आज तुझ्या कृपेने त्याची प्रचिती आली. अहो हाताला भाजलाय पाणी. गुरुजी एवढं काय? तुम्ही या इकडे. तुम्ही या इकडे. सॉरी गुरु. अनु, एवढं काही झालं नाहीये. एवढं काही नाही झालंय. त्यांच्यावर कसं वाटतंय? काय असू दे, बघा किती भाजलाय. बास ना. थांबा ना जरा. अगं काय करतेस? बास. बरं वाटतंय? हो, दिवसभर तुम्ही कामावर जाल, ते साईटवर ऊन असेल, त्यामुळे किती त्रास होईल तुम्हाला. काही होणार नाही. काळजी करू नकोस. तू एक काम कर, तू आणि तुझ्या देवाबरोबरचे संवाद चालू ठेव. माझं एक महत्वाचं काम बाकी आहे, ते मी करून येतो. ऐका ना, आपण डॉक्टरकडे जाऊया का? वेडी आहेस का? एवढं काही झालेलं नाहीये. तो हात व्यवस्थित आहे. वाटलं तसं तर मी जाईन. हा, खरंच जाईन. डबा आतमध्ये ना. रेवती, अनुवहिनी, तू? हे कोण? रेवती, कोण इथे? हा कौस्तुभ आहे. माझ्या ऑफिसचा कलिग आहे. आम्ही एकाच ऑफिसमध्ये आहोत दोघं. कौस्तुभ, ही अनुवहिनी. ओ, ऑफिसच्या वेळेत तुम्ही इथे? सॉरी हां, ॲक्च्युली आम्ही ऑफिशियल व्हिजिटसाठीच इथे आलो. क्लायंट मीटिंग ऑन ड्युटीज आहोत आम्ही. हो, म्हणजे आमचे बॉस आहेत ना, त्यांनी ॲक्च्युली आम्हाला क्लायंट व्हिजिटला पाठवले आहेत. आमचे क्लायंट आहेत, ते येणार आहेत. त्यांच्यासोबत मीटिंग आहे आमची. बरं बरं, तुमचं चालू द्या, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. रेवती, एकच मिनिट.
असं रस्त्यात हातात हात घालून फिरणं बरं दिसत आहे. कुठल्या ओळखीच्या माणसाने बघितलं आणि ही गोष्ट आई किंवा यांच्यापर्यंत पोचली तर घरातून बाहेर निघाला ना वहिनी, एवढं नॅरो माइंडेड म्हणून चालत नाही. कसं आहे ना रेवती, आपल्या आजूबाजूचे सगळेच ब्रॉड माइंडेड नसतात ना. कौस्तुभ कौस्तुभ बरोबर. हा येस येस. अनाईसा आपली ओळख झालीच, पण कधीतरी घरी या ना चहासाठी. शुअर. घरच्यांची पण ओळख होईल. अरे प्रसाद, मॅम मी नक्की घरी येईन. रेवती तुमच्याबद्दल सांगतच असते, खूप ऐकलंय मी. फोन घ्या ना, कामाचा असेल. फोन नाही, ॲक्च्युली ते प्रमोशनल कॉल्स, काही फार महत्त्वाचं नाही आहे. अरे कौस्तुभ, चल ना, आपल्याला मीटिंग आहे. तू विसरलास का? लेट होतोय. हो हो हो, जाऊया. निघूया मॅम, आम्ही निघतो. नाईस टू मीट यू मिसेस पाटकर. सेम इयर. येतो. आणि मॅम मी तुमच्या घरी चहासाठी नक्की आहे लवकरच. काय झालं ग? एवढी घाईघाईत का घेऊन आलीस मला तिकडून? अरे मी तुला बोलले होते ना माझ्या या वहिनीबद्दल. हे पण तशी बोलायला चांगली आहे ना ती. कसली काय चांगली आहे, हा शार्प आहे हा ती. आपण लवकर निघालो ना म्हणून पकडलो नाही गेलो. रेवती, आपण ऑलरेडी पकडलो गेलो. तुझ्या वहिनीला ना 100% डाऊट गेला, मी सांगतो. म्हणून तर तिने बोलवलं मला चहासाठी घरी. अनु वहिनीने आता घरी जाऊन काय सांगायला नको वाकडं तिकडं, म्हणजे झालं. टेन्शन नको घेऊस ग, जाऊ दे. आणि विचारलं तर सांग ना की फ्रेंड आहे म्हणून. आज जर अनु वहिनीने घरी सांगितलं ना तर माझ्या घरचे नाही थांबणार आहेत. एक तर तुला घरी यावं लागेल किंवा मग माझी आई जो कोणी मुलगा घेऊन येईल ना त्याच्याशी मला लग्न करायला भाग पाडेल. तू अजून ओळखत नाहीस माझ्या अभिदादाला. तुम्हाला खोटं नाही सांगत, एवढं प्रेशर आलं होतं, एवढं टेन्शन आलं होतं ना या केसचं. फायनली निकाल आपल्या बाजूनी लागला. खरे सगळे साक्षी पुरावे झाले होते, दोन्ही बाजूही मांडून झाल्या होत्या, तरी तारखा पडत होत्या. ही जमीन आबांच्या नावे होती. त्यांच्या हयातीत त्यांनी मला केस लढण्याचे अधिकार दिले म्हणून ठीक आहे, नाहीतर विलमध्ये सगळे अधिकार अनुलाच दिलेत. त्याचाही या केसच्या निकालावर परिणाम होऊच शकतो. चला, सुदैवाने काही अडथळा आलेला नाही. मला सांगा, या जमिनीचा व्यवहार करू शकतो ना मी आता? हो, काहीच हरकत नाही. मुळात ती जमीन तुमच्या वडिलांच्याच नावावर होती आणि आता वारसा हक्कांनी ती तुमच्या कुटुंबाच्या ताब्यात येईल. तुम्ही त्या जमिनीचं काहीही करू शकता. थँक्यू सो मच. मी मगाशी विचारणार होतो, आज केसचा निकाल होता म्हणून तुम्ही मंदिरात गेला होतात. बरं केलं, समोरच्या पार्टीने आपल्या फेवरमध्ये निकाल लागू नये म्हणून खूप जोर धरला होता. देवाची कृपा आणि आपण आज केस जिंकलो. अनुने सांगितलं म्हणून गेलो होतो मंदिरात, पण मी केस जिंकण्याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. गेली कित्येक वर्ष मी ह्या जमिनीसाठी झगडत होतो. त्या माझ्या कष्टाचं फळ मला मिळालंय. देवाचे आशीर्वाद वगैरे काही नाही. चला, मी निघतो. तुम्हाला पण एक खुशखबर घरी द्यायची असेल. हो, या केसचा निकाल लागावा याची वाटच बघत होतो मी. येतो मी. थँक्यू सो मच. गेले काही दिवस पैशाची तंगी म्हणजे काय
हे चांगलंच अनुभवलंय मी. आता हे पैसे फार विचार करून वापरायला हवेत. उधारी चुकती केल्यावर खूप गोष्टी करायच्यात. सगळ्यात आधी रेवतीचं लग्न करायचंय. आईला आजच सांगतो तिच्यासाठी स्थळ बघायला लागू म्हणून. तुम्ही एक काम करा, मुलाचा फोटो आणि पत्रिका पाठवून द्या. मी मुलीला दाखवते, नंतर बघण्याचा कार्यक्रम ठेवू आपण. हो हो, नक्की 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 पाठवा. तेव्हा रेवतीला अगदी मनासारखं स्थळ मिळालं. काय काय जवळ जाऊन आलीस? होय. प्रसाद सांगितलं तर मी आणाल तुला. हो. एवढाच? आई हा बाकीचा घरच्यांसाठी आहे. आणि इकडे मी खाल्ला ना तर सगळ्यांना मिळायला म्हणून जमत. मी सांगितलं होतं तुला आणायला प्रसाद. अगं ही ऐक, रेवतीसाठी चांगलं स्थळ आलंय. मुलगा एकुलता एक आहे, सरकारी नोकरीत आहे आणि मुळात म्हणजे त्याला आई नाहीये. तुला माहितीये आजकालच्या सासवा किती जाच करतात सोनाना. नाही म्हणजे मी सगळी माहिती काढली आहे ग. जर जुळून आलं ना तर पुढच्या आठवड्यात आपण बोलणी करून टाकूया. काय करू मी? आईंना सांगू का कौस्तुभ आणि रेवतीबद्दल? या माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवते, पण मला यांना असं अंधारात पण नाही ठेवता येणार. रेवतीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. अगं पिहू, काय हे किती उशीर? आय नो आय नो, आय एम सॉरी, मला खूप उशीर झाला. माझी टेनिसची मॅच होती ना आज, डबल्सची. अरे हो, काय झालं त्याचं? आमची टीम जिंकली. खरंच? कॉंग्रॅच्युलेशन्स. अच्छा, म्हणूनच कोणीतरी इतक्या आनंदात आहे. हा, इतकं खुश आहे. ही पिहू, तुझी दिल्लीची स्पर्धा, त्याचं काय झालं ग? अगं मीच त्यातून माझं नाव काढून घेतलं. का? आजोबांना अटॅक आला होता ना, त्याच्या दुसऱ्या दिवशीच निघायचं होतं. तुला एकटीला सोडून मी कशी निघेन, म्हणून नाही गेले. पिहू, सॉरी अगं. नाही, मला माहिती आहे की ते तुझं स्वप्न होतं. अगं मी नेक्स्ट इयर जाईन, त्यात काय इतकं. हे बघ, आपल्याला आपला परफॉर्मन्स कुठेही दाखवता येतो. आज डबल्सच्या मॅच मध्ये आम्ही कॉलेजला ट्रॉफी मिळवून दिली. आय एम सो प्राऊड ऑफ यू. पण हे तू अगदी बरोबर बोललीस. ज्याला खरंच पुढे जायचं असतं, काही ना काहीतरी करायचं असतं ना, तो असेल त्या परिस्थितीतून मार्ग शोधतो. पुन्हा एकदा अभिनंदन. आणि तुझ्या पार्टनरलाही अभिनंदन सांगा. नक्की सांगते. अरे मी बोलत काय बसले, तू इतक्या लांबून आली, दमून आलीस. बस बस बस, थांब थांब. चांगली झाली का ग स्पर्धा? खूप छान झाली, खूप मस्त. खूप लोक होते? हो. तेव्हा मी तुला सांगते, जेव्हा आपण एक टीम म्हणून एकत्र काम करतो ना, तेव्हा एकमेकांची ताळमेळ जुळवून घ्यावा लागतो. मग ती जोडी खेळातली असो किंवा आयुष्यातली. एकमेकांशी जुळवून घेता आलं ना, तर मग खेळात रंगत येते. खरे आई, पण हा नियम टीम मधल्या दोन्ही पार्टनर्सना लागू होतो. जर एकटाच जुळवून घेत राहिला तर त्याला फरफट म्हणतात. असं काही नाहीये ग. संसारात त्याला तडजोड म्हणतात, आणि ती दोघांनाही करावी लागते. जोडीदारावरून आठवलं, आज ना मला तुला एक गंमत सांगायची आहे. काय, सांग ना. अगं मी आणि तुझे बाबा मंदिरात गेलो होतो. ओय, काय करताय तुम्ही?
हाताने कोणी आग विझवतं का? आणि या आगीत तुझा जीव गेला असता तर मी काय केलं असतं? पण तुझ्या पदराला आग लागली याला गंमत म्हणतेस तू? अगं पण यांनी हाताने विझवली ना, आणि वर मला म्हणाले की तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं ग? बाबा असं म्हणाले? पिहू, मी तुला कायम सांगते ना की अविनाशच्या मनातनं माझ्याबद्दल खूप प्रेम आहे, फक्त ते व्यक्त होत नाही. पण अशा प्रसंगात त्यांच्या मनातलं नकळत त्यांच्या ओठांवर आलं. ए पण आई, तुला भाजलं नाही ना? नाही, मला नाही भाजलं ग, पण अविनाशचा हात चांगलाच पोळला. मी तेव्हा ना पाणी ओतलं होतं हातांवर, पण पूर्ण दिवस त्यांना जळजळत असेल. मला खूप काळजी वाटते ग. काही केल्या माझ्या मनातली ही गोष्ट जातच नाही. पण त्यामुळेच तुला बाबांच्या प्रेमाची प्रचिती आली की नाही? त्यांना त्रास होऊन जर मला प्रेमाचे 2 शब्द ऐकायला मिळणार असतील ना, तर नको मला अशी प्रचिती. हे बरोबर नाहीये. तर अविनाश घरी येईपर्यंत ना मला काळजी लागून राहणार आहे बघ. आई, मी देवाला प्रार्थना करेन बाबांचं तुझ्यावरचं प्रेम नेहमी असंच राहू. घ्या काम सोडून मुलीशी गप्पा मारत बसलीस. अगं आता अविनाश येईल, राजन येईल, रेवती येईल. आई, माझा सगळा स्वयंपाक तयार आहे. दुसऱ्याला बोलायची काही संधी सोडत नाही बाई. काही बोललीस? काय नाही. तू आत्ताच आलीस ना ग, आणि मग इथे येऊन बसलीस. अनु, जरा हिला शिस्त लाव ग. जरा शिस्त म्हणून नाही, जा हात पाय तोंड धुवून घे, जा जा. अरे देवा, खरा गुन्हेगार कोण हा माझा कार्यक्रम सुरू झाला असेल. आज नवरा त्या बायकोला बाहेर काढणार आहे, बघतेस मी. थांबा. अविनाश घरी यायची वेळ होऊन गेली तरी अजून आले कसे नाहीत? घरच्यांसाठी गिफ्ट आणा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. पैशाचा विषय कोणी काढणार नाही, आपण सेफ. गिफ्ट दिले, घरचे खुश, नो पैसे. अनु, आले. काय हो, हाक मारली? म्हणजे अरे काय आहे सगळं? हा, सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत मी. गिफ्ट? हे बघ, थंडीचे दिवस आहेत, तुझ्यासाठी ही शाल आणली आहे. कशाला रे? काय आहे? कशाला आणलीस रे? आवडली का? ओ मस्त आहे रे. बरं झालं रे, थंडी वाजत होती. काय भाऊजी, म्हणजे अचानक एवढे गिफ्ट्स वगैरे? लॉटरी वगैरे लागली की काय तुम्हाला? नाही, एवढे पैसे कुठून आणलेत? पैशाची काळजी तुम्ही कशाला करता? आज तुमच्यासाठी काय गिफ्ट आणलंय ते बघा. ही पर्स तुमच्यासाठी. ब्रँडेड आहे म्हणजे महाग असणार ना? म्हणजे काय वहिनी, तुम्ही सगळं ब्रँडेड वापरता म्हणून ब्रँडेड पर्स आणली. साधे आणले असते तर म्हणाला असतात हे काय आणलंय. दादाचा आवडता रंग, दादासाठी हा शर्ट. हा प्रथमसाठी स्मार्ट वॉच आणलंय, रेवतीसाठी परफ्यूम आणलाय. अहो, आणि पिऊसाठी? तिच्यासाठी काही आणलं नाही? तिच्याकडे सगळंच आहे ना. तिला कशाला काय हवंय? हा पिऊ.
ए त्या पिशवीत काय बघ बघ ना अनु. काय हो? या चपला कोणासाठी? माझ्यासाठीच असणार. आई अशा चपला तुम्ही घालणार आहात का? काही काय त्या चपला अनुसाठी येत. मी बघितलं तुझ्या चपला झिजल्यात ना, म्हणून या चपला तुझ्यासाठी. आई खरंच तुझ्या चपला खूप खराब झाल्यात, त्या घालून तर बघ. घालून बघ, त्याशिवाय कळेल कसं? कम्फर्टेबल का? खूप छान येते. अवी एवढ्या महागाच्या चप्पल हिला कशाला आणलेस? नाहीतर काय. आणि हिला या शोभतात का? बाबांनी आणलायत ना? तुम्हाला वस्तू दिला तेव्हा आई काही बोलली का?